सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंदू अशोक कुमार खरात या नाशिकमधल्या ज्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या अवघ्या 4 दिवसात त्याच्यावर 6 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्याने जमवलेली संपत्ती, त्याने जमवलेली जी काही अवैध मार्गाने संपत्ती असेल आणि त्याचबरोबर त्याच्या नादी लागलेले जे काही महाराष्ट्रातली मंत्री असतील, काही राजकीय पुढारी मंडळी असतील, या सर्वांनी एकूणच सगळ्या महाराष्ट्रामध्ये उलथापालथ घडवलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपण या प्रकरणाच्याच अनुषंगाने विकृत खरात या नावाच्या आज एक चर्चात्मक संवादाला आज आपण सुरुवात करतोय. PCMC न्यूज चॅनलच्या आजच्या आमच्या या स्टुडिओमध्ये आज आपण पाचारण केलेलं आहे प्रसिद्ध कायदेतज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी ॲडव्होकेट मनीषा महाजन, त्याचबरोबर अनिल सूर्यवंशी जे मनोविश्लेषण तज्ज्ञ म्हणून काम करतात, आणि प्राध्यापक राजेंद्र कांक्रिया जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंही काम करतात आणि एक प्रतिभा कॉलेज पिंपरी चिंचवड शहरातील त्या ठिकाणी ते मुख्य ॲडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी पाहतात. तर आज आपण या सर्व मंडळींकडनं जाणून घेणार आहोत की हा जो विकृत खरात आहे, म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राला आज एक जो पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आज एक ढोंगीबाजपणा, एक जादूटोणा, वशीकरण याच्या माध्यमातून विकृतीचा जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे, तर या अनुषंगाने आज आपण या सर्वांशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी सगळ्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते. पहिला प्रश्न मी मॅडम तुम्हाला विचारतो की आज ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच त्याचे विकृत कारनामे आज जे काही पटलावर आलेले आहेत, त्यातल्या त्यात एखादा आज आपण गेले 40-50 वर्षापासून आपण पाहतोय की भोंदूबाजी आणि जादूकरण आणि वशीकरण याच्या माध्यमातून समाजातील जे काही दुर्बल लोकांना लुटण्याचे, फसवण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु याने एक मोठी पायरी अशी गाठलेली आहे या खरातने की महिलांना त्यांचं शोषण, आणि ते पण लैंगिक शोषण या माध्यमातून त्यांनी त्याचे जे काही व्हिडिओज आज सोशल मीडिया आणि एकूणच TV माध्यमातून झळकत आहेत. तर तुम्ही या परिस्थितीकडे, म्हणजे महिलाच ह्या परिस्थितीला बळी पडलेल्या आहेत, आणि त्यातल्या त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव प्रकर्षानं या घटनेमध्ये समोर आल्यानंतर तर हे प्रकरण फारच गाजलं. तुम्ही या प्रकाराकडे कशा अर्थाने बघता, काय? सुरुवातीला मी असे म्हणेन की महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये जर आपण बघितलं तर महिला ज्या आहेत, या महिलांचं शिक्षण म्हणू आपण, किंवा सामाजिक स्तर जो आहे त्यांचा, जे दुय्यमत्व आहे, या सगळ्या गोष्टींमुळे त्या अशा भोंदूबाबांना बळी पडतात. पण आपण जे सांगितलं की महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या रुपालीताई चाकणकर आहेत, त्यासुद्धा तिथे जात होत्या. तर माझं असं म्हणणं आहे की शिक्षणाने किंवा समाजाच्या जागृतीमध्ये, समाजामध्ये जी आपण जागृती करतो त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये बदल होतो असं नाही. लोकांमध्ये बदल झाला पाहिजे, लोकांनी अशा भोंदूबाबांपासून लांब राहिलं पाहिजे. यासाठी गेली 37 वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये काम करते. तरी देखील आपल्याला असं बघायला मिळतं की असे खूप सारे भोंदूबाबा आहेत की ज्यांच्या नादी समाज लागलेला आहे, आणि त्यातल्या त्यात महिला वर्ग. आणि म्हणून आम्ही आव्हान करतो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत की अशा महिलांनी ज्यांना असं कुठे सत्संग असेल किंवा कुठे अशा ठिकाणी जायचं असेल तर त्यांनी आधी विचार करावा आणि विचारपूर्वक त्यांनी निर्णय घ्यावा. कारण याच्यामधल्या ज्या पीडित महिला आहेत यांच्या बाबतीत आपण जर बघत असू तर ह्या त्यांच्या दरबारात जात होत्या किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये, जो पत्ता दिलेला आहे नाशिकचा, त्या ऑफिसमध्ये ह्या जात होत्या. म्हणजे स्वतःहून ह्या तिथे जात होत्या. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना विचार केला पाहिजे. आणि एक सुरुवातीला तुम्ही शब्द वापरला होता की वशीकरण. तर वशीकरणासारखं जी गोष्ट आहे ती आम्ही जास्तीत जास्त शिक्षित मुलींमध्ये किंवा शिक्षित महिलांमध्ये आम्हाला बघायला मिळते. कारण मागे मला एक फोन आला होता, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारी मुलगी होती, आणि तिचं असं म्हणणं होतं की तिच्या ऑफिसमध्ये एक मुलगा तिला आवडतोय आणि तिला त्याचं वशीकरण करायचे. म्हणजे जर तुला मुलगा आवडत होता, तो तुझ्या आवडीचा होता, तर यू शुड हॅव टेकन स्टेप्स. म्हणजे त्याच्याबरोबर प्रेम जमवणं किंवा त्याच्याबरोबर बसणं, त्याच्याशी बोलणं, विचार व्यक्त करणं, एकमेकांच्या
चॉईस समजून घेणं, या सगळ्या गोष्टी न करता तुम्ही डायरेक्ट कल्याणचा कोणीतरी बाबा आहे त्याला गाठून मला ह्या मुलाला वशीकरण करायचं आहे असं बोलून त्या बाबांनी सांगितलं पैसे लागणार आहेत. अगोदर चौकशी केली, तू कुठे काम करतेस काय? ती म्हणाली मी कॉर्पोरेट क्षेत्रात कामाला आहे. मग त्यांनी सांगितलं 12 लाख रुपये खर्च येणार आहे, त्यातले 8 लाख रुपये त्या मुलींनी दिले देखील. म्हणजे हा प्रकार समाजामध्ये एवढा घडतोय, म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत ह्या बाहेर यायला फार वेळ लागतो, कारण हे आमच्यासारख्या लोकांना कोणीतरी कधीतरी सांगतं, पण एकंदर समाजाला हे माहीत नाही की हे चुकीचं आहे, अशा ठिकाणी आपण जाऊ नये. खरात बाबांचं हेच झालेलं आहे की ह्या खरातच्या नादी बऱ्याच आता 6 तक्रारी आपण बोलतोय, पण अशा बऱ्याच अजून आन्सर्ड किंवा अनकम्प्लेन केलेल्या कंप्लेंट्स असणार आहेत. आणि या सगळ्या याच्यासाठी समाज सगळ्यात जबाबदार आहे, कारण आपल्या समाजामध्ये एखादा बाबा असेल, बुवा असेल, संन्यासी असेल, महाराज असतील, तर त्यांच्याबद्दल आपल्याकडे रिस्पेक्ट द्यावा असं आपलं एक रिलिजियस म्हणजे आपली एक धार्मिक संस्कृती सांगते. आणि या संस्कृतीमुळे लोक तिथे जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या घडतात आणि अशा महिलांनी फसू नये हे आम्ही आव्हान करतोय आणि पुढील चर्चा आपण सुरू ठेवावी. सूर्यवंशी सर, कृष्णाचा अवतार, दिव्य शक्ती, पुनर्जन्म ह्या गोष्टी ज्या सांगून खरातने जी काही एखाद्या दुर्बल माणसाला कंट्रोल करण्याची जी काही पद्धत अवलंबली आहे, त्याकडे मानसशास्त्र म्हणून तुम्ही कसं बघता? कसं असतं, मानसिकदृष्ट्या खचलेली एखादी व्यक्ती असेल आणि महिला तर जास्त वल्नरेबल असतात अशा फसवणुकीला, त्या एकतर घरातल्या श्रमाने आणि एकूणच त्यांच्याकडे बघण्याचा पूर्ण समाजाचा जो दुय्यम असल्याचा जो त्यांना हे दिला जातो ज्याचा दर्जा, त्याच्यामुळं त्या कुणीतरी घरातल्या व्यक्तीने सांगितलं चल त्या बाबाकडे म्हणून ते जातात. त्यांच्याबरोबर ती घरातली पण माणसं असतात, पुरुष सुद्धा असतात, ते घेऊन जातात आणि मग ते पुढे घडतं. आता ह्याच्यामध्ये त्यांची जी मानसिकता असते ती काहीतरी आधार मिळावा, त्यातून काहीतरी आपल्याला मिळावं, म्हणजे एखादी इच्छित गोष्ट मिळावी यासाठी त्या पूर्ण समर्पण करायचं. म्हणजे जसं देवाला आपण पूर्ण समर्पण करतो तसं हे गुरुला समर्पण करणं, आणि अशा याच्यात जातात आणि त्या तरल अशा मनस्थितीमध्ये त्या बळी पडतात. कांगरे सर, आपण आता महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र समजतो, म्हटलं जातं, एक प्रगत महाराष्ट्र म्हटलं जातं. महाराष्ट्रानेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देखील केला, म्हणजे जे काही जादूटोणा वगैरे जे प्रकार चालायचे आणि या संदर्भात एक फार मोठी चळवळ उभी राहिली. आज तुमच्या माध्यमातूनही समाजात खूप चांगलं काम केलं जातं, पण तरीही लोकांची मानसिकता अशी जी काही पाखंडी असतात खरातसारखी मंडळी, तर ह्यांना कशी बळी पडते, का बळी पडते, हे मागचं कारण काय असावं? खरं म्हणजे आपल्याकडे धर्म आणि देव याचं नाव घेतलं की पहिल्यांदा त्याच्या नावाखाली आपल्याला काही पण करता येतं असा अनेकांचा समज आहे. आणि ज्यांना आपण धर्ममार्तंड म्हणतो तर ती लोक खरं तर ज्या सामान्य माणसाच्या आपण त्याला श्रद्धा म्हणू, जे त्यांचे विश्वास असतात त्या श्रद्धांचा हे स्वतःला धर्ममार्तंड म्हणून घेणारे हे त्या श्रद्धांचा बाजार मांडतात. त्याच्यामुळे काय होतं, देव आणि धर्म याचा उपयोग करून बाजार मांडला आणि तो तर लक्षात आला नाही तर मग मात्र फसवणूक व्हायला सुरुवात होते. अशोक खरातांच्या बाबतीतही हेच झालेलं आहे की आत्ताच सूर्यवंशी सरांनी किंवा महाजन मॅडमनी जे काही सांगितलं की अगतिकता जी असते की आपला प्रश्न कोणीतरी सोडवावा आणि आपला हा प्रश्न सोडण्यासाठी मग कुणाचा उपयोग करा. खरं तर मन मनगट मेंदू जर आपण एकत्र केलं आणि त्याचा जर वापर केला तर आपला प्रश्न सुटू शकतो, परंतु मुळातच हे ज्ञान नसल्यामुळे आपला प्रश्न कोणीतरी सोडवावा आणि मग जो कोणी आधार द्यायला लागतो आपल्याला तो खरा वाटायला लागतो आणि आपण मग त्या आधाराच्या दिशेने जायला लागतो. आणि नेमकं त्या बुवाला, बाबाला किंवा ताई, माई, माऊली, अक्का काय जी काही नावं असतील ही लोक त्याचा आधार घेतात. आणि ही लोक दिसायला स्मार्ट असतात, बोलायला खूप चांगली असतात. म्हणजे डॉक्टर जेवढं लवकर तुम्हाला पटवू शकणार नाही तेवढे हे बुवा लोक तुम्हाला फार पटकन पटवतात. आणि हे पटवल्यामुळे आणि विश्वास असल्यामुळे आणि त्यातही मग पैसा जर जवळ असेल तर मग त्याचा हे सगळे बुवा लोक दुरुपयोग करून घेतात. आणि त्यामुळे होतं काय की ह्या बुवांची संख्या वाढत जाते. आणि आणखी दुसरा परिणाम ही झाली सामान्य माणसाची फसवणूक करून घेणं. पण जेव्हा ह्या बुवा लोकांकडे राजकीय लोक सुद्धा जाऊ लागतात
मग ते भविष्याच्या निमित्तानं म्हणा, आपण निवडणुकीत जिंकू किंवा नाही याच्याबद्दल काही गायडन्स घेण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी. आणि जेव्हा हे लोक जातात तेव्हा सामान्य माणसाला असं वाटतं, अरे तो जातो त्याचा प्रश्न तर सुटला, मग आपला पण सुटेल. आणि याच्यामुळे जसं एखाद्या लग्नामध्ये एखादा श्रीमंत माणूस खूप खर्च करतो आणि तो छान लग्न करतो, तसं गरीबाला वाटतं की आपण कर्ज काढून का होईना पण लग्न करावं. पण तो हे पाहत नाही की नको आपण कर्जबाजारी होऊ, आपली ऐपत आहे, त्याच्या असर लग्न कशाला करायला पाहिजे आपण, असा विचार मनामध्ये येत नाही. बरोबर. तसंच या बुवांकडे जाताना सुद्धा जर प्रतिष्ठित व्यक्ती जाऊ लागल्या, जसं आता चाकणकरांचं नाव आलं किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचं पण नाव घेतलं गेलं किंवा अनेक मंत्र्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये, अधिकाऱ्यांची पण नावं आहेत, तर ह्या सगळ्यांच्या मध्ये असं लोकांना वाटायला लागतं की नाही हाच आपला आधार आहे, त्यांना तर आधार आहे तर आपल्यालाही हाच आधार आहे. आणि मग लोक कर्जबाजारी होऊन किंवा स्वतःकडे असलेला पैसा स्वतःचं नुकसान करून घेऊन याच्यामध्ये सामील होतात. आणि त्याच्यामुळे होतं काय, जे काही काम सामाजिक अंधश्रद्धासारखी समिती करत असते, नाही असं नाही, पण ते प्रबोधना तिथपर्यंत पोहोचणं, 100 लोकांशी बोललं तर 10 लोकांना पटतं, त्यातले 2 लोक मान्य करतात, ही साधारणतः प्रबोधनाची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं अशा बाबांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत जाते. बरोबर. मनीषा मॅडम, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की खरातची जी मोडस ऑपरेंडंडी होती, म्हणजे त्याची जी काही हे विकृत त्याच्या जे काही लीला होत्या, हा त्याचा जो नोकर आहे नीरज जाधव, त्यांनी त्याचे स्पाय कॅमेऱ्यातनं ते व्हिडिओ सगळे काढले आणि मग त्यांनी ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने तो, म्हणजे आपल्याला जो काही उघडकीस तो प्रकार आला तो समजला. परंतु नीरज जाधवने हे प्रकार केला नसता तर कदाचित हे वर्षानुवर्ष अनेक वर्ष हे चाललंच असतं, किंवा अनेक जे काही दबलेले शोषण झालेल्या महिला आहेत त्यांनी पोलीस कंप्लेंट कधी केलीच नसती. परंतु नीरज जाधवनी ते केलं आणि मग त्याची कंप्लेंट झाली आणि मग त्यातनं जे काही त्याच्या पेनड्राईव्हमधनं जे काही सापडलं त्यामध्ये मग त्यानुसार मग एका महिलेला वाटलं की आपण कंप्लेंट करावी आणि तो पहिला गुन्हा दाखल झाला. मग ही जी काही महिला आहे, म्हणजे तिला माहिती जाणीव आहे की बाबा आपलं शोषण झालंय, आपल्यावर अन्याय झालाय, किंवा आपला चारित्र्याचं कोणीतरी वापर करून घेतलाय, आणि मग आपण पुढे यायला हे महिला का बिचकतात? किंवा आजच SITच्या प्रमुख सातपुते मॅडम, IPS अधिकारी, त्यांनी आवाहन केलं की अधिकाधिक लोकांनी याविषयी आम्हाला तक्रार करावी, कंप्लेंट कराव्या, म्हणजे त्यांना आवाहन करायला लागते. परंतु एखादी महिलाच जेव्हा तिचं काहीतरी व्हिडिओ बाहेर येते म्हणून मग ती कंप्लेंट करायला धजावते, मग ह्या मागं महिलांची मानसिकता किंवा त्या कुटुंबाची मानसिकता काय असावी? म्हणजे महिलांनी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, आता प्रॅक्टिकल जर आपण बघितलं तर समाजामध्ये पोलिसांपर्यंत जाणं, कोर्ट कचेऱ्यांच्या चकरा मारणं, त्याच्यानंतर समाजामध्ये आजूबाजूला कळेल, माझी इज्जत जाईल, मला समाज काय म्हणेल, मला घरातले काय म्हणतील, मीच चुकीची आहे आणि मलाच दोष दिला जाईल, असं त्या महिलेला वाटतं, म्हणून कदाचित ती कंप्लेंट करायला जात नाही. आणि दुसरी गोष्ट, जर आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी बघितलं, आपली जी पोलीस यंत्रणा आहे, कारण पोलीस यंत्रणेमध्ये एखादी तक्रार देणं भयंकर अवघड गोष्ट आहे, सोपी नाही आहे. जर सकाळी तुम्ही 9ला गेलात तर रात्रीचे 9 वाजतात तरी तक्रार होत नाही. आम्ही जेव्हा महाराष्ट्र अनिसम म्हणून काम करतो, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बसतो, सर आहे तिथं, मी आहे इथे, आम्ही पोलीस स्टेशनला सकाळी 8, 9, 10ला कंप्लेनंटला घेऊन गेलो तरी रात्रीचे 8, 9, 10 झाले. बाबांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे हे नोंदवले जात नाहीत. आणि बरेचसे प्रश्न, म्हणजे पुरावे नाही आहेत तुमच्याकडे प्रॉपर स्टेटमेंट नाही, तुमची फसवणूक कशी झाली तुम्हाला सांगता येत नाही, असं सांगून अवॉइड करण्याचे प्रकार जे आहेत, म्हणजे कंप्लेंट त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून लक्ष घालून की बाबा विक्टीम आपल्यासमोर आलेला आहे, आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावं, आपण कंप्लेंट नोंदवून घ्यावी, ही पोलिसांची जी मानसिकता आहे, तर या मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज आहे. पोलिसांनी तेवढंच अफेक्शनेटली बघितलं पाहिजे की हे असं घडतंय तर हे चुकतंय. कारण महाराष्ट्र सरकारचं गृह मंत्रालयाचं एक पत्र आहे, जे मला आत्ता जर सापडलं तर मी तुम्हाला आपल्याला लगेच दाखवेन, की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन हे पत्र आहे माझ्याकडे. तर या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की 19/7/2024 हे पत्र आहे, गृह मंत्रालयाकडनं आलेलं, आणि हे प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलेलं की अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोना ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक कक्ष स्थापन करण्याबाबत. आता हे एक कक्ष जर तुम्हाला स्थापन करायचं असेल तर ह्या कक्षांनी काय काम करायचं आहे, स्थापन झालेत का नाही, हा पुढचा भाग आहे. कारण आपल्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीमध्ये आपल्याला पटदिशी गेलो आणि न्याय मिळाला असं होत नाही. म्हणजे न्यायालयीन व्यवस्था असेल किंवा पोलिसांची यंत्रणा असेल. पण आता हे पत्र जर 2024 मध्ये आलेलं आहे, म्हणजे आत्ताच्या सरकारने दिलेलं आहे हे
पत्र. तर या पत्रानुसार जर प्रत्येक पोलीस स्टेशनला असा कक्ष असेल तर बिनधास्त, म्हणजे एखादी महिला किंवा एखादा ज्येष्ठ नागरिक असेल किंवा जे जादूटोण्याला पीडित असतील किंवा असे खरातबाबांच्या बाबतीतले पीडित महिला असतील तर ते निश्चितच त्या पोलीस स्टेशनला निर्धास्तपणे जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. आणि या कक्षाचं अजून एक काम आहे की जर त्याच्या आजूबाजूला जर असं काही घडत असेल आणि असं त्यांना म्हणजे त्यांच्या कानावर जरी आलं तरी त्यांनी तिथे जाऊन ते थांबवायचे, की बाबा जर त्यांना कळलं की इथं असं जादूटोण्याचे प्रकार घडत आहेत, इथे असं सत्संग भरला जातोय किंवा इथे अशा प्रकारची सभा भरली जाते आणि या सभेमध्ये बरीच लोक येतात, त्यांच्याकडनं पैसे घेतले जात आहेत, त्यांना काहीतरी दिशाभूल केली जाते, त्यांना ज्योतिषशास्त्र असेल, अंकशास्त्र असेल किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल यासाठीचं काहीतरी सांगितलं जातं आणि त्यासाठी पैसा उकळला जातोय. नाही, आपण महिला का उद्युक्त होत नाही तक्रारीसाठी? त्याचं रिझनच हे आहे की पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांना पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. त्यांना तिथं गेल्यानंतर तिथं जे त्यांना एक वॉर्म क्लायमेट पाहिजे असतं की माझं दुखणं आहे आणि माझं ऐकून घेतलं पाहिजे, असं तिथे मिळत नाही. तिथं गेल्यानंतर आम्ही स्वतः जे प्रत्यक्ष बघितलेले त्याच्यामध्ये तुला अक्कल नव्हती का, तू तिथे का गेलीस, तुला समजत नव्हतं का, या भाषेमध्ये जेव्हा बोलायला समोरची लोक सुरुवात करतात त्यावेळेला ती महिला बिचकते, घाबरते. तिला असं वाटतं की अरे ही यंत्रणा मला जर साथ देत नाहीये तर मी कशी काय कंप्लेंट करणार. म्हणजे ही अडचण आहे महिलांची की महिलांशी तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीने वागून तिच्याशी काय घडतंय, संवेदनशीलता तुमच्यामध्ये पाहिजे की तिथे काय घडलंय काय नाही, ती का आपल्याकडे आलेली आहे, तिला विचारलं गेलं पाहिजे तुला नेमकं काय त्रास होतोय, काय केलं त्या बाबांनी, तुला कुठे हात लावला, कसा हात लावला, काय तुला त्यांनी केलं. हे जर तुम्हाला नीट विचारलं नाही आणि तुम्हाला आरेरावीने विचारायला सुरुवात केली तर महिला आधीच तिथे घाबरते, नको बाबा मी नाही जात, मी जाते माघारी, मी माघारी जाते, असं तिचा जो स्टेप असतो ना तो नाही व्हायला पाहिजे. तिथं गेल्यावर तिला सुरक्षित वाटलं पाहिजे, तिथं गेल्यावर तिला वाटलं पाहिजे की हां माझं ऐकून घेत आहेत, माझी तक्रार घेतली जाणार आहे. पोलीस खात्याने त्या महिलेला मानसिक बळ आधार दिला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर, राईट. कांकरे सर, आता आपण या प्रश्नाकडे येऊ की आता गेल्या काही वर्षात अनेक प्रकार उघडकीस आलेत. म्हणजे आसाराम बापू असतील, नित्यानंद स्वामी असतील किंवा राम रहीम बाबा असतील वगैरे काय, म्हणजे समाज हे सगळं वाचतोय, पाहतोय, अनुभवतोय, तरी पण खरात बाबासारख्या लोकांच्या जाळ्यात ही मंडळी कशी काय फसतात? काय रिझन असतं या मागचं? तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपण जर म्हटलं तर राम रहीम किंवा आता अशोक खरात वाह्या आसाराम बापू असं जरी आपण म्हटलं तरी तशी परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच असं आहे असं नाही, तर संपूर्ण भारतात ही परिस्थिती आहे. आणि या जाळ्यांमध्ये अडकणं याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्य म्हणजे 4 पायऱ्यांवर काम केलं आणि करीत आहे अजूनही. पहिली पायरी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करणं, दुसरं पायरी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी प्रयत्न करणं, तिसरे म्हणजे विवेकी आचरण त्याचं असलं पाहिजे, आणि चौथं म्हणजे हे एक सामाजिक परिवर्तनाचं काम आहे, व्यापक सामाजिक परिवर्तनाचं काम आहे आणि त्याच्यामुळे हे सातत्यानं करत राहणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा निर्मूलनावरचे जर आपण संत तुकाराम महाराजांचे अभंग पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अभंग लिहिले. म्हणजे ही गोष्ट तर साधारणतः 700-800 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर, नामदेव किंवा अगदी अलीकडे म्हटलं तर आपण तुकडोजी महाराज, गाडगे बाबा या सगळ्यांचा उल्लेख करतायत की ज्यांनी याच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. पण हे सगळे लढे दिलेले असूनही हे अंधश्रद्धा निर्मूलन का होत नाही हा मूळ प्रश्न आहे. आणि ते न होण्याचं मुख्य कारण म्हणजे एक तर भीती, अगतिकता, अज्ञान या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इतमोद आहे. तर काही ठिकाणी शिक्षण असेल परंतु असं काही होऊ शकतं. अगदी परवाचं उदाहरण इथल्या पुण्यातलंच मला वाटतं, तो लंडनमध्ये राहत होता आणि त्याचं दोघांच्या नवरा बायकोंना फसवलं गेलं, कोटी रुपयांना फसवलं गेलं, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करून घेतल्या गेल्या, भविष्य सांगितलं गेलं आपले प्रश्न सोडवण्यासाठी. त्याच्यामुळे होतं काय, तुमची जी मानसिकता असते एकदा ती लक्षात आली की अरे हा फसू शकतो, तर दुनिया झुकते झुकाने वाले चाहिए असं आपण नेहमी म्हणतो, तसे हे बाबा लोक वागतात आणि फसवतात. जसं साप चावला की आपल्याला काय वाटतं, डॉक्टरपेक्षा मांत्रिकाकडे लवकर जावं, आणि तो एवढा काही गोड बोलत असतो, असे काही मंत्र टाकत असतो की आपल्याला वाटतं आता साप उतरणार आहे. पण जगात जेवढे काही साप आहेत त्यातले 3% सुद्धा साप विषारी नाही आहेत. 97% साप बिनविषारीच असतात आणि बहुतेकदा बिनविषारीच साप चावतो. 3%च त्याची संख्या असल्यामुळे. पण त्याचं श्रेय मांत्रिकाला जातं जर तो वाचला. आणि मेला तर म्हणतो मी प्रयत्न केला, आणि लोक स्वतःवर घेत नाहीत, दुसऱ्याला दोष देत. तो म्हणतात माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून मी गेलो. अन्यथा म्हणजे जेव्हा देवाची माणूस एखादा पूजा करतो आणि त्याला यश येत नाही, तो म्हणतो माझं काहीतरी पूजा करताना चुकलं. तशा प्रकारचा हा भाग असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, माणूस त्याच्यामध्ये अडकत जातो.
आणि महिलांचं प्रमाण अडकण्याचं खूप आहे, कारण त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांना घरात असलेली बंधनं, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्यांमुळे त्या आधीच पिचलेल्या असतात आणि मग त्याला कुठेतरी मार्ग शोधण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडनं घडतात किंवा घडून आणल्या जातात. परंतु सुशिक्षितांमध्ये प्रमाण जास्त घडतंय, कारण की सुशिक्षितांमध्ये हे आपल्याला माहिती आहे की हा माणूस आपल्याला फसवतोय, तरी पण तो त्याला बळी का पडतो? त्या मागची आता त्याला आपल्याला असं म्हणता येईल, ते शिक्षणाने सुशिक्षित असले तरी या सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत ते सुशिक्षित नाहीये. त्यांनी घेतलंय, म्हटलं PhD पर्यंत गेलेले आहेत, परंतु याच्यातनं काही असं घडू शकतं. मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम कमी पडतंय का असं म्हणायचं का? नाही, आता साहजिक आहे, कमी पडते असं नाही म्हणता येणार, परंतु होतं काय की जगामध्ये 100 लोकांमध्ये 10च लोक असे असतात की त्यांना असं वाटतं की हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, आणि मग ते 10 लोक त्या 90 लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर, ही या मर्यादा नक्कीच आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. प्रयत्न करणे एवढंच आपल्या हातामध्ये राहतं, आणि या प्रयत्नाला जर शासनाची, न्यायालयाची आणि पोलीस डिपार्टमेंटची जर साथ मिळाली तर निश्चितपणे याच्यात यश येतं. हा कायदा आल्यापासून त्याच्या पुढे माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जवळजवळ 600 केसेस दाखल झालेल्या आहेत बरोबर. आणि अनेकांना त्याच्यामध्ये शिक्षा पण झालेली आहे. शिक्षा होणं हा उद्देश नाहीये, पण हा प्रकार थांबवला जाणं हे खूप गरजेचं आहे, असा खरं तर तो उद्देश आहे. बरं, सूर्यवंशी सर, खरात हा जो काही भोंदू बाबा आहे, म्हणजे आता तुम्ही मनोविश्लेषण तज्ज्ञ आहात, मग खरात हा मानसिक रुग्ण समजावा की स्मार्ट क्रिमिनल माणूस समजावा? नेमकं तुमच्या मते काय, त्याची व्याख्या काय करता येईल आपल्याला? खरात हा संधी साधणारा स्मार्ट क्रिमिनल आहे. तो क्रिमिनल आहे, तो काय मानसिक रुग्ण वगैरे असं भाग नाही आहे. ते तर त्याच्या सुटकेचा तो आता प्रयत्न करेल तसं, पण तसं नाही. मुळात मागाच्या तुमच्या प्रश्नाचं पुन्हा एक उत्तर देतो की महिला पुढं काय येत नाही सुशिक्षित असून. काय होतंय की महिला सुशिक्षित जरी असली तरी तिच्या एकीच्या जबाबामध्ये लिहिलेलं आहे की मी जर बाहेर सांगितलं असतं तर माझ्या मेवण्याला किंवा कोणालाच हे खरंच वाटलं नसतं, आणि तसंच झालेलं आहे. तिने मेवण्याला सांगितलं, त्याचा किंवा नवऱ्याला सांगितलं, त्याला खरंच वाटलं नाही आधी, नंतर बऱ्याच वेळा समजून सांगितल्यावर ते लक्षात आलं. म्हणजे बाहेर महिलेचं मान्य केलं जात नाही, म्हणूनच हे अत्याचार घडतात. हा खरातच नाही तर इथे आळंदी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे अत्याचार महिलांवर होतात ते कोणी ऐकून घेत नाही त्यांचं. त्यांनी जर कधी समजा काही अत्याचार झाला आणि सांगायचा प्रयत्न केला तर लोक म्हणतात तुझंच काहीतरी चुकलं असेल, तूच त्याला फसवलं असेल, असे इथपर्यंत लोक म्हणजे काय म्हणतात ना, गेंड्याच्या कातडीच्या झाल्यासारखे वागतात. बऱ्याच वेळा अत्याचार झालाय तर ते जाणीव झाली पाहिजे. मॅडम म्हटलं तसं पोलिसांनी पण ते ठेवलं पाहिजे. दुसरं असं की हे जे प्रकार आहेत याचे शिक्षेपर्यंत गेलेले केसेस फार कमी असतात. मग महिला विचार करते की मी जाऊन माझा तमाशा सगळा तिथे करायचा, आणि ते जर शिक्षेपर्यंत पोचलं नाही तर मग पुन्हा त्यांची नामुष्कीच ना, म्हणजे तिला न्याय कधी मिळणार आहे? आता आपण भारतच्या केसेस बघतो, महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यामध्ये अशाच केसेस. मग खरंच सारख्या मंडळींमध्ये हे धारिष्ट कसं येतं, म्हणजे एखाद्याला फसवण्याचं किंवा काय? म्हणजे तुम्ही म्हटलात की हा मानसिक रुग्ण नाही, बरोबर, हा थंड डोक्याचा गुन्हेगार म्हणता येईल आपल्याला, बरोबर. मग ही प्रवृत्ती बळवण्यासाठी त्याला मग अशा लोकांची साथ मिळते का? मग त्याला कारण असं आहे की हा माणूस कॅल्क्युलेटेड आहे, समोरच्याचा म्हणजे चाणाक्ष आहे. समोरच्याची गरज काय आहे, तो किती कमकुवत आहे, त्याचं काय कुठंतरी त्याचं बिनसलेलं आहे का, त्याला काय पाहिजे, मंत्रीपद पाहिजे का, त्याला कुठंतरी निवडून यायचंय का, की त्याचं लग्न व्हायचंय का, या गोष्टी ते थोड्याशा 2-3 वाक्यांमध्ये चर्चा करून ते ओळखून घेतात. आणि तुमचं वीक पॉइंट कळाला की तुमचं अर्ज काय, तुम्हाला काय मिळवायचंय ते कळालं की त्यामध्ये मी तुला मदत करेन, मी ह्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतो, माझ्याजवळ ती शक्ती आहे, असं दाखवून ते बोलवतात. मनीषा मॅडम, मला असं म्हणायचं आहे की आता खरातनी जी काही पद्धत अवलंबली, आता खरात फक्त फसवतच नव्हता तर तो शोषणही करायचा. दुसरी गोष्ट, त्याच्या अनेक कारनामे जे काही उजेडात आले त्यामध्ये तो अशा जोड्या पण लावायचा की मग तू यांच्याबरोबर संबंध ठेव, म्हणजे असे त्यांनी प्रकारही केलेत आणि ते उघडकीस पण आलेत. मग अशा वेळी एखादी महिला
ज्यावेळेस तिला स्वत्वाची जाणीव होते आणि मग तरीही खरात सांगतोय, ह्याच्यावरती विश्वास कशा प्रकारे ठेवते? म्हणजे तिला काय नेमकं त्याला आपण हिप्नोटिझमचा प्रकार म्हणायचं की ती काहीतरी आता आपला खरात बाबाकडनं आपला काहीतरी प्रगती होईल किंवा काहीतरी तो आपल्याला देईल ह्या मद्देशाने म्हणायचं? कारण की मंत्रीपासून सगळे जे काही आमदार मंडळींचे नावं आणि फोटो यामध्ये जे काही उजेडात आलेले आहेत, मग ह्या मंडळींना एक अभिलाषा आहे असं आपण म्हटलं तरी मग सामान्य महिला ज्या आहेत मग त्यांना तर कसली अभिलाषा नाही, मग तरी पण त्याच्या शोषणाला बळी कशा पडतात? एक बघा, की जो कोणी बाबा, बुवा, ताई, अम्मा, मांत्रिक असतील ना, तर त्यांचं एक वलय असतं आणि त्या वलयाला माणूस बळी पडतो. म्हणजे थोडक्यात कसं होतं, की त्याचा जो वलय आहे आणि तो जे काही सांगेल ते खरं आहे आणि तो म्हणेल त्या मार्गाने मी गेले तर माझं सक्सेस निश्चित आहे आणि मला जे प्राप्त करायचं किंवा मला जे सामान्य माणसाची काय अपेक्षा असते, की मला एक चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, माझा बरोबर. जोडीदार चांगला असला पाहिजे, मला सुखसंपत्ती असली पाहिजे आणि मला शांतीने जगता आलं पाहिजे. एवढ्या छोट्या-छोट्या अपेक्षा असतात सामान्य माणसाच्या. पण तरीसुद्धा सामान्य माणूस ह्या वलयाला बळी पडतो. कारण त्याला असं वाटतं, की शॉर्टकटमध्ये मला काहीतरी मिळू शकतं, मला पटकन काहीतरी मिळेल, ह्यांच्याकडे काहीतरी अद्भुत शक्ती आहे, त्याच्याने मला काहीतरी मिळेल आणि म्हणून मला मंगेश पाडगावकरांची एक जुनी कविता आहे. तर ती कविता मला फार भावते कारण त्याच्यात असं म्हटलेलं आहे, कारण डॉक्टर दाभोळकर सुद्धा नेहमी ही कविता म्हणून दाखवायचे. तर ती कविता अशी आहे, मानसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली, आधार नाही. म्हणजे माणसं एवढी खंगलेली आहेत, एवढं तुम्ही आता जर चंगळवाद बघितला, बाहेरचा जो समाज बघितला, त्याच्यामध्ये माणसाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नसतात आणि त्याला तो जो काही शिकलेला असतो, त्याचं जे शिक्षणाप्रमाणे त्याची नोकरी असेल, त्याचा हुद्दा असेल, त्याला जे काही पैसे मिळत असतात किंवा त्याची जी सामाजिक प्रतिष्ठा असेल, म्हणजे सामाजिक आर्थिक प्रतिष्ठा असेल, तर ते सगळं त्याला तुटलेलं आहे, त्याला तो गमावून बसलेला आहे आणि हे सगळं मिळण्यासाठी त्याला कुणाचा तरी आधार हवा आहे आणि मग हा आधार कुणाकडे मिळतो त्यांना, की प्रत्येकाचं येते हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा मनातल्या चिंतांच्या. म्हणजे चिंतेच्या उवा तुमच्या मनातल्या काढण्यासाठी तुम्हाला कोणीतरी हवा असतो, आधार असतो. आता सर इथे मानसिक अभ्यास केलेले आहेत, मनावर अभ्यास केलेले सर आहेत. तर त्यांनाही माहिती आहे, की बाबा कुणाला तरी प्रत्येकाला आधार हवा असतो आणि मग हा आधार जर मला खरात बाबाच्या नावाने मिळत असेल, जर मी खरातांच्या तिथे गेले, त्यांनी मला भले ड्रग दिलं, मला नाही कळलं की ही इज ड्रगिंग मी. मला नाही कळलं, मला काहीतरी त्यांनी चांगलं पेय आहे किंवा प्रसाद आहे म्हणून मला दिलं आणि मी ते प्याले आणि मला बरं वाटलं. तर मग नेक्स्ट टाईम सुद्धा मला असं वाटतं, नाही त्यांच्याकडे गेल्यावर मला बरं वाटलं होतं, मी पुन्हा जावं असं वाटतं. म्हणजे हे जे काही वलय असतं ना, त्यात माणूस कसा फसत जातो, कसा अडकत जातो आणि ती मोडस ऑपरेंडी असते ह्यांची. जे तुम्ही मगाशी बोललात, की ते क्रिमिनल आहेत आणि थंड डोक्याचा तो क्रिमिनल आहे. तर त्याची ती मोडस ऑपरेंडीच आहे, की यायचं, आधी गोड बोलायचं, तुमच्याशी नीट चर्चा करायच्या, तुमच्या घरातल्या गप्पा गोष्टी समजून घ्यायच्या आणि मग तुम्हाला कशाची गरज आहे ते समजून घ्यायचं. मग हिचं लग्न झालेलं नाही, मग तुझं लग्न जमेल, तू अमुक कर, ताईत घाल, खडे घाल, अंगठ्या घाल. आता आपल्याकडे मुंबईला सुद्धा एक बाबा आहे, त्याचे खडे, अंगठे, पेन, त्याचे ब्रेसलेट इतके फेमस आहेत. लोक त्याच्या दरबारात जातात, विठ्ठलाचा अवतार आहे म्हणून सांगतात. म्हणजे असे एवढे बाबा आणि भक्त आहेत. आता मागे आम्ही खूप जुने कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला माहिती आहे, की डॉक्टर दाभोळकर असताना आपले जे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण त्या काळात, तर तेव्हा सत्यसाईबाबांचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला तिथे गेल्यानंतर त्यांनी अशी कफनी हलवली, पण त्यांच्या हातात काही चैन आली नाही. त्यांना द्यायचं होतं, कारण ते कसं असतं, जशी तुमची लायकी तसं तुम्हाला प्रसाद मिळतो बाबांचा. आता ते जर VIP लोक आले, तर VIP लोकांना चांगला प्रसाद द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी कफनी हलवली आणि त्याला सोन्याची चेन द्यायची होती, ती आली नाही. मग त्यांनी असा हात मागे केला, त्याच्या चेल्यांनी, त्याच्या भक्तांनी त्याच्या हातात चेन दिली आणि ती दिली त्यांनी. म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल आहे, जुना व्हिडिओ आहे हा. म्हणजे आय थिंक 25 इयर्स अगो हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल असताना सुद्धा अजूनही लोक का फसतात? कारण ते कसं असतं, बातमीचं आयुष्य, म्हणजे आपण आता इथं बसलोय न्यूज चॅनलमध्ये म्हणून मी बोलते, बातमीचं आयुष्य किती दिवस असतं? 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवस. त्यानंतर माणूस विसरून जातो काय घडलं ते. मग हे बातमीचं आयुष्य सतत जर आपल्याला चालू ठेवायचं असेल, तर असे बुवा बाबा यांचा पर्दाफाश झालेला सतत दाखवलं पाहिजे. महिलांचं शोषण झालेलं सतत दाखवलं पाहिजे, जेणेकरून महिलांमध्ये जागृती येईल. आता तरुण मुली ज्या आहेत, ज्या सायन्स ग्रॅज्युएट आहेत, त्या सुद्धा घरी येऊन वेगवेगळ्या ग्रहताऱ्यांची पूजा करतात, काही ग्रहताऱ्यांच्या अंगठ्या घालतात. आता हे सगळे प्रकार जर घडत असतील, तर यासाठी सतत अवेअरनेसची गरज आहे आणि हे अवेअरनेस आपल्या जे मगाशी कांकरे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने इथले समाजसुधारक, संत यांनी केलेला आहे आणि यांचा जो विचार आहे, हा विचार सतत आपल्यामध्ये आला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रिपिटेटिव्ह कराल,
त्यावेळेला लक्षात येईल की हां, नाही आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, इथं आपण गेलं नाही पाहिजे, इथं आपण हिप्नोटाईज होतोय किंवा इथं आपण ड्रग दिलं जाते आपल्याला, आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी चमत्कारिक सांगितल्या जातात आणि चमत्कार जगात घडतच नाही. याचं आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 21 लाखाचं बक्षीस ठेवून केलेलं आहे, की तुम्ही या, आम्हाला चमत्कार, तुमच्यामध्ये अद्भुत शक्ती जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही आम्हाला आम्ही सांगितलेल्या वैज्ञानिक ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही सांगितलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही ते करून दाखवायचं, सिद्ध करून दाखवायचंय. त्या दिवशी आम्ही संघटनेचं काम बंद करू आणि तुम्हाला 21 लाख रुपये देऊ. पण असा अजूनही एकही बाबा आमच्या समोर आलेला नाही, एकही ज्योतिषशास्त्र आलेलं नाहीये, ज्योतिषी आलेला नाहीये की मी जे सांगेल ते तंतोतंत खरं होतं. कारण आता जे दुबईला घडलं त्यावेळेला तिथं ज्योतिषांचीच सभा होती आणि तिथे सगळे गेलेले होते, ही आपल्या समोरची बातमी आहे. आणि तिथे त्यांना माहिती होतं तर त्यांनी कशाला जायचं, तिथे बंबार्डिंग होणार आहे तर ते गेले ना. त्यांना माहिती नव्हतं, याचा अर्थ त्यांना स्वतःचं भविष्य कळत नाही, असे लोक तिथं गेले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या समाजामध्ये सतत जर आपण सांगितलं तर निश्चितच ह्याच्यामध्ये प्रभाव होईल आणि लोकांमध्ये बदल घडण्याची शक्यता वाढेल आणि अशी फसवणूक करणाऱ्यांची किंवा असं महिलांचं लैंगिक शोषण होण्याचं प्रमाण कमी होईल. बरोबर. सूर्यवंशी सर, आपण म्हणतो की माणसाने नेहमी विवेक जागृत ठेवावा, बुद्धिप्रामाण्यवादी असावं, सत्सद बुद्धी जागृत ठेवावी. मग हे सगळं माणूस म्हणतो, त्याचं अनुकरण पण करतो, परंतु ज्यावेळेस खरात सारख्यांकडे जायची वेळ येते मग तो म्हणजे समाजाचं मानसिक ताण वाढलाय की मानसिक बळ हरवलंय, नेमकं काय तुम्ही ह्याला मानसशास्त्रीय चौकटीतनं कसं पाहिलं? काय होतं बघा, मुळात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा एकूणच जगातील सगळेच जे सुधारणावादी लोक आहेत ते विचार करतात आणि विज्ञानवादी विचार सोडून बाकीच्या अशा चमत्कार वगैरे ह्याचं कास धरणारे, बोवाबाजी करणारे लोक असतात. साधी गोष्ट बघा, आपल्याकडं उच्च शिक्षित म्हणजे किती असावं, तर कॉम्प्युटरची निर्मिती करणारं परम संगणक आपण निर्माण केला, त्याची सुद्धा आपण पूजा केली होती. आपण म्हणजे तिथल्या संबंधित लोकांनी. फायटर प्लेन आपण नवीन आणलं, त्याला लिंबू मिरची म्हणून लावतो आपण. तर मग ती मानसिकता ही वरती अगदी उच्च शिक्षित, आता ही जी लोक आहेत यांना कशाची गरज होती का? यांना काय पैसा कमी नव्हता, यांना पद प्रतिष्ठा सगळं काही होतं, तरी सुद्धा ते अंधश्रद्धेच्या म्हणजे आणखी काही मिळावं, आपल्यावर आणखी काय म्हणतात त्याला, आशीर्वाद असावा या शक्तींचा, असं त्यांना वाटत राहतं. इथे तसंच आहे की लोक शिकलेली आहेत, जी शिकलीत आणि ज्यांनी विवेकवादी किंवा विज्ञानवादी असे विचार करायला सुरुवात केली, ते नादी लागत नाहीत, अजिबात लागत नाहीत. पण ही जी लोक आपल्याला काहीतरी मिळवायचं आणि मॅडम म्हटलं तसं शॉर्टकटने मिळवायचंय, अशी लोक त्यांच्या नादी लागतात. किंवा ज्याला वाटतंय की माझी क्षमताच नाही, लायकीच नाही, पण मला हे मिळवायचं, मग आपण ह्याच्या मार्गाने मिळू, असं त्याला वाटू लागतं. आणि तो प्रोबॅबिलिटीचा नियम आहे, 100 केसेसमध्ये एखादी दुसरी केस होऊन जाते, बाकीचे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. पण त्या ज्या 2-3 केसेस आहेत त्याचं भांडवल हे बुवा लोक करतात आणि त्यांची प्रसिद्धी वाढत जाते. बरोबर. आणि शिवाय ते इतर जे आता महिला त्यांच्या जे बळी पडतात त्यांना तो सांगत असतो की तू बाहेर सांगितलं तर मी ह्याचा जीव घेईल, त्याचा जीव घेईल, तुझं व्हिडिओ प्रदर्शित करेल, त्यामुळे त्या पण गप्प बसतात. असं कांगरे सर, आज आपण समाजात नेहमी म्हणतो की तुम्हीच म्हणजे समितीच्या मार्फत नेहमी सांगत असता की श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी, बरोबर. आजही आपण बघितलं तर जी तरुण मुलं आहेत, पर्टिक्युलरली आपण एक 17-18 पासून 25 वयोगटातली जरी मुलं पाहिली आपण, तरी पण एक त्यांना एक समाजाच्या वातावरणामुळे एक फॅड आलेलं आहे की चला बाबा, चला बालाजीला, चला नवसाचा गणपती कोण, लालबागचा राजा, बरोबर. मग आता हे तो बघतो, लालबागचा राजा पावतो की नाही हे त्याला माहिती नसतं, परंतु तिथे अंबानी येतो, अमिताभ येतो, ही सगळी मंडळी येतो. मग असं असतानाही म्हणजे हे कळत असतानाही 90 गणपती पावतो की नाही हे सगळं घडत असतानाही मग खरातवर विश्वास ठेवणारी हा जो काही वर्ग आहे, म्हणजे त्यामध्ये सगळेच प्रकारचे आलेले आहेत. मग अशा वेळी समाज नेमका आपला विवेक कुठे नेऊन ठेवतो? नेमकं काय तुम्ही अंधश्रद्धेच्या बाबतीत कसं पाहताल या गोष्टीकडे? खरं म्हणजे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये असं म्हणून ठेवलेलं आहे, अभंगामध्ये लिहिलेले, नवस सायासी पुत्र होती तो का करणे लागते पती.
एवढं सोपं लिहिलेलं असून सुद्धा आपल्याला मूल होत नाही म्हणून त्या पार्वतीमाला गुजरातच्या बाँड्रीवर जाणाऱ्या अनेक महिला होत्या आणि त्याला त्या बळी पडत होत्या. ते काही औषध देणं वगैरे जे काही प्रकार सुरू होता, नंतर तो थांबवला गेला, तो भाग वेगळा. याच्यामधली जी काही मुख्य मानसिकता जी असते तिथं जाण्याची आणि करण्याची, ती मगाशी मी आपल्याला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीकडं आपला प्रश्न दुसऱ्याने सोडवावा ही मानसिकता त्याच्यामध्ये असते. आणि त्या प्रश्नाविषयी आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये एवढं काही बंबार्डिंग असतं की समजा एखाद्या बाईला मूल होत नसेल तर तिला अगदी तिच्या घरातली सासू म्हणा, नणंद म्हणा, बाजूची शेजारीण म्हणा, ही वांज ठरवून सारखं तिला हे तासत असते, म्हणजे खूप छळत असते. वास्तविक मूल न होणं हा जो भाग आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे ना, की का होत नाही, याच्यात दोष नवऱ्याचा आहे का बायकोचा आहे की नेमकं काय आहे, आणि ते तपासलं तर याच्यावर उपाय काय, हे जेव्हा लक्षात घेतलं जातं ना तेव्हा मग तो प्रश्न सुटतो. परंतु हा प्रश्न सोडण्यासाठी मूळ गाभ्याला हात न घालता कोणीतरी येईल असं आपण मानतोच ना, की कुठली तरी सुप्त शक्ती आहे, दैवी शक्ती आहे आणि त्याच्यामार्फत हा प्रश्न सुटू शकेल असं मानणं हाच खरा मुळात चुकीचा भाग आहे. अनेक म्हणजे अनंत कालापासून आपल्या डोक्यामध्ये एक घालून ठेवलेले की देव असतो, स्वर्ग असतो, नर्क असतो, आत्मा असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये एवढ्या फिट बसवल्या आहेत आणि आपल्याला त्या खऱ्या वाटायला लागतात. आणि मग खऱ्या वाटायला लागल्यामुळे आपण काय करतो, नाही बाबा देव आहे, नाहीतर मग एवढं मोठं जग कसं चालेल. पण हे आपोआप निर्माण झालंय, निसर्ग नियमावर हे जग चालतं, हे जर आपण मानलंच नाही तर मग त्याचा काही उपयोग राहत नाही. जसं न्यूटननं सफरचंद वर फेकलं गेलं ते परत खाली आलं, तर ते का खाली आलं, कसं काय येऊ शकतं खाली, खालीच का येतं, असा विचार करून त्याने गुरुत्वाकर्षणाचा तुमच्या पुढे सिद्धांत मांडला. तशाच पद्धतीनं तो हा जो होता वॅट्स, त्यानं सुद्धा वाफेचं मुळे ते झाकण उडतंय आणि मग हे वाफेमध्ये काहीतरी शक्ती असू शकेल आणि त्याच्यातून वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. तर हे कसं असतं, हे निरीक्षणाची बाब आहे, ही वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये प्रथम येते. आणि असं जर निरीक्षण तुम्ही केलं, मग त्यातनं तर्क मांडला, त्यातनं अनुमान काढलं, प्रयोग केले आणि मग तुम्हाला एक सिद्धांत मिळाला, तर तो काही एकट्यासाठी खरा नसतो, तो सगळ्यांसाठी सारखाच असतो. मग तो राव असू दे, रंक असू दे, शिकलेला असू दे, अशिक्षित असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, त्याच्यामुळे तो सिद्धांत बदलत नाही. न्यूटनचा नियम काय एका धर्माला वेगळा, दुसऱ्या धर्माला वेगळा, श्रीमंताला वेगळा, गरिबाला वेगळा, असं विज्ञानामध्ये नसतं. आणि जेव्हा हे पटतं किंवा हे पटवून घेऊ तेव्हाच खरं तर हे प्रश्न सुटू शकतात. आणि महाजन मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सातत्यानं जसा तो भडीमार होतो चुकीच्या गोष्टी, जसा चांगल्या गोष्टीचा सुद्धा सातत्यानं मी तर म्हणेन भडीमारच केला पाहिजे, त्याच्याशिवाय तो प्रश्न सुटू शकणार नाही, असं माझं अगदी प्रांजळ मत आहे. आणि सरांनी सांगितलं की ती मानसिकता आहे, ती मानसिकता संपवणं हे तिच्या आजूबाजूला काय वातावरण आहे. कधी कधी आता अंगात येणं, हा समजा आपण एक विषय घेतला तर अंगात काय येतं व्यक्तीच्या, तर असं म्हटलं जातं की बाबा सासू खूप छळते, चला अंगात आणलं तर ती एक निदान मंगळवारी शुक्रवारी तरी आपली पाया पडेल, म्हणजे खोटं सुद्धा अंगात आणता येत आणि प्रश्न सोडवता येत. पण अंगात येणं हा एक मानसिक आजार आहे, हे जेव्हा पटतं आणि त्याच्यावर मानसोपचार होऊन घेणं गरजेचं आहे, हे जर आपल्याला पटलं तर ती व्यक्ती पण सुधारू शकते, बरोबर, अंगात येणं पण जाऊ शकतं. पण हे पटवणं, माहीत असणं आणि माहीत करून घेणं, या सगळ्या गोष्टींची नितांत गरज आहे. बरं. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. मनीषा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की खरात प्रकरणाचा जो काही विस्फोट झाला, तो विस्फोट फक्त बुवाबाजी, ढोंगबाजी किंवा काहीतरी खडे विकणे आणि पैसे कमवणे इथपर्यंत ठीक होता, परंतु त्यांनी जे काही ते व्हिडिओ आणि जे काही 58 किंवा 100 महिलांचे जे काही शोषण झालं, त्याच्यामुळे त्याचा जास्त महाराष्ट्रामध्ये फार मोठा विस्फोट झाला. मग ही एका महिलेच्या तक्रारीवरनं मग नंतर नंतर 2 महिलांनी तक्रारी केल्या, टोटल 6 तक्रारी झाल्या. मग आजही समाजामध्ये की महिलांना ती तक्रार दिली म्हणून हे प्रकरण उजेडात तरी आलं, परंतु आजही महिलेकडं पाहताना म्हटलं जातं की तुला काय गरज होती किंवा तू काय हे केलं, किंवा आजही तिची बाजू म्हणजे कायम दुबळीच असते की बाबा तुला आता ह्याच्यापासून काय होणार आहे किंवा काय मिळणार आता हे करून, म्हणजे तिलाच शेवटी तक्रार करणारी पण तिला दाबणाराही समाज तोच. मग अशा वेळी त्या महिलेने नेमकं काय करायचं? हे बघा, आपण जर पाहिलं तर समाजामध्ये अनेक महिला संघटना आहेत ज्या महिलांच्या बाजूनी उभ्या राहतात, खंबीरपणे काम करतात. कारण दिल्लीला जी रेप केस झालेली होती
त्या रेप केसमध्ये तिथल्या ज्या सामाजिक महिला संघटना होत्या त्यांनी तिथे उभं राहून लढा दिला, तिला साथ दिली, तिच्या कुटुंबियांना साथ दिली आणि तेव्हा ते सगळ्या लोकांना शिक्षा झाली. तर असे भरपूर सामाजिक संघटना आहेत. जसं आता अंधश्रद्धेला बळी जर पडले तर बऱ्याच तक्रारी आमच्याकडे येतात महाराष्ट्र अनिसम म्हणून. तर आम्ही त्याच्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा आता अस्तित्वात आलेला आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्यांना कंप्लेंट करण्यासाठी मदत करू शकतो. म्हणजे सपोर्ट लागतो. जनरली काय होतं की एकटी महिला जेव्हा जाते तेव्हा ती जरा घाबरलेली असते, पण तिला जेव्हा सपोर्ट मिळतो, समाजाकडनं सपोर्ट मिळाला, तिला जर एखाद्या संघटनेकडनं सपोर्ट मिळाला तर निश्चितच तशा संघटनेकडनं तिने सपोर्ट घ्यावा आणि पुढे जावं. कारण अशा महिला जर निर्भीडपणे पुढे आल्या तर अनेक इतर महिला या फसवणुकीपासून वाचू शकतात, या फसवणुकीतून त्या लांब राहू शकतात आणि म्हणून त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्यासाठी समाजामध्ये जे प्रबोधन केलं होतं, म्हणजे आता तुकाराम महाराजांचं ह्यांनी सांगितलं सरांनी, तर तशाच पद्धतीचं प्रबोधन अनेक लोकांनी केलेलं आहे. आणि ते सगळं प्रबोधन जे आहे ते प्रबोधन यासाठीच आहे की आपण खंबीर व्हावं, आपण लढलं पाहिजे, भिडलं पाहिजे, आपला प्रश्न आपण सोडवला पाहिजे. कारण आपण लढलो, आपण भिडलो आणि आपला प्रश्न आपण सोडवला तर निश्चितच अशा जी लोक आहेत त्यांचा आधार आपल्याला घ्यावा लागणार नाही. आपण जर पाहिलं तर मग सगळ्यात जास्त म्हणजे खरात बरोबर जी तक्रार करणारी महिला तिलाही शोधलं जातं आणि तीही बदनाम होते. मग अशा वेळी मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिने तक्रार द्यायला पुढे आलं पाहिजे किंवा काय, परंतु समाज जो आहे म्हणजे विशेषतः सोशल मीडियात तिलाच हल्ला केला जातो. काय गरज होती की तूच हे सगळं केलं, तुला काय गरज होती का? मग असं मग तिने नेमकं काय करायचं अशा परिस्थितीत? हे बघा, ट्रोल तर होणारच. ट्रोल तर होणारच. म्हणजे तुम्ही काहीही केलं तरी ट्रोल होणार. तुम्ही जर एखादी चांगली गोष्ट करायला गेलात तरी ट्रोल होणार. तुम्ही एखाद्याच्या विरुद्ध बोलायला गेलात तर, कारण लोकांचा विश्वास नाही बसत ना. कारण एवढा मोठा माणूस आहे, जो एवढा नावलौकिक आहे, ज्याचं इतकं वलय आहे, त्याच्याकडे मोठी मोठी माणसं जात आहेत, म्हणजे राजकारणी जात आहेत, बाकीच्या फील्डमधली लोक त्याला जात आहेत, IAS ऑफिसर जात आहेत तिथं. अशा वेळेला जर कुणी एखादी महिला, आता ती त्या मानाने ती थोडीशी तिचं सामाजिक स्टेटस कमी असेल, ती एवढी श्रीमंत नसेल, पण तिने जर असं आता माझ्यावर जर काही अन्याय झाला, मी गेले कुठं सांगायला, तसं त्या महिलेवर अन्याय झालाय आणि तिने जाऊन सांगितलं तर ती ट्रोल होणारच आहे. तिला लोक बोलणारच आहेत. कारण जो चांगलं काम करणार आहे त्याला बोलणारे लोक आहेत. पण तिने निर्भीडपणे जर व्यक्त झाली, तिने जर ह्या सगळ्या ट्रोलला लक्ष दिलं नाही तर निश्चितच अशा सगळ्या महिलांच्या बाजूनी असे सगळे जे चांगला विचार करणारे, सामाजिक परिवर्तन घडू पाहणारे जे सामाजिक संघटना आहेत ते सगळे तिच्याबरोबर असतील. समाजामध्ये सामाजिक संघटनांशी जरी जोडलेले नसेल पण समाजाचं चांगलं व्हावं असे व्यक्ती खूप आहेत समाजामध्ये. आणि असे सगळे जी लोक आहेत ते सगळे तिला सपोर्ट करतील, तिला आधार देतील आणि तिने निश्चितपणे निर्भीडपणे उभं राहावं, ही एक आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही अजूनही आव्हान करतो महिलांना की तुम्हाला जर असं काही शोषण झालं कुठेही, खरात बाबांचंच नाही पण पूर्ण महाराष्ट्रभरात असेल, पूर्ण भारतभरात असेल, कुठेही तुम्हाला असं शोषण होत असेल, कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल, तुमचं लैंगिक शोषण करत असेल, तुम्हाला काहीतरी फसवणूक म्हणजे बुवाबाजीच्या नावाखाली फसवणूक होत असेल, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. महाराष्ट्र अनिसला या न्यूज चॅनलला कॉन्टॅक्ट करा. आपल्याला मदत करायला आमच्यासारखी लोक, न्यूज चॅनलसारखी लोक आपल्याबरोबर राहतील आणि आपण निश्चितच निर्भीड राहा. आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत. धन्यवाद. आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात विकृत खरात या महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा केली. या चर्चेमध्ये सूर्यवंशी सर, कांक्रिया सर आणि मनीषा महाजनताई या सगळेजण सहभागी झाले. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आमच्या चॅनेलमध्ये या विकृत खरातच्या अनुषंगाने जी काही आपण चर्चा केली यामुळे समाजामध्ये नक्कीच काहीतरी अवेअरनेस, जागृती होईल असा आपण विश्वास व्यक्त करूया. आणि सर्वांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.